पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधातील विविध प्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका एफ.आय.आर. मध्ये मृत व्यक्तीच्या नावाने कथित बनावट आधार कार्ड आणि कागदपत्राचा वापर करून प्रतिज्ञापत्र तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर कोविड काळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात कथित गैरप्रकार आणि शासनाच्या निधीचा गैरवापराचे आरोपही तक्रारीत करण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले। गंभीर स्वरूपाचे आरोप असताना या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी का झाली नाही असा सवालही यावेळी अंधारे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे। त्यानं एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं पाहिजे। काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सन्मान्य संजय राऊतजी यांनी काही भूमिका मांडली। खरं तर या भूमिकेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं तसं काही मध्ये बोलायचं काही कारण नव्हतं, पण तरीही जयकुमार गोरेंनी कारण नसताना काही विधानं केली जी अत्यंत अप्रस्तुत होती, अव्यवहार्य होती आणि ती प्रासंगिक तर अजिबातच नव्हती। पण कदाचित आता सगळ्या भाजपमध्ये एक ट्रेंड आहे, नॉयझी गँगमध्ये भरती होण्यासाठी सगळे डेस्परेटली प्रयत्न करत आहेत। जो जितका वाह्यात बोलेल कदाचित फडणवीस त्याला तितक्या लवकर जवळ करतील असा एक ट्रेंड आमदारांमध्ये चालू आहे। त्यामुळे प्रत्येक जण वाह्यात बोलण्याची स्पर्धा करत आहे। आमदारही वाह्यात बोलत आहेत, खासदारही वाह्यात बोलत आहेत, शब्दांचं चयन वाह्यातपणे करत आहेत आणि मग हे जे चयन आहे जे अतिशय वाह्यात पद्धतीने चालतं, मग त्याच्यामध्ये गोरेंनी कारण नसताना बोलणं, त्यामुळे त्याला राऊत साहेबांनी जशास तसं उत्तर दिलं। आता राऊत साहेबांनी जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेला भाजपचे सगळे लोक म्हणाले हे काही बरोबर नाही राव, म्हणजे ही असभ्य भाषा आहे। पण आता आमची अडचण काय आहे माहितीये का, जैसा देश वैसा भेस, ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत बोललं पाहिजे। म्हणजे समजा आता जर मला कानडी येत नाही आणि काही जर पत्रकार कानडी भाषेतले असतील, मी कानडी भाषेचा आदर करणाऱ्यांपैकी आहे, पण मला कळत नाही तर ते कदाचित माझ्याशी मराठी भाषेत बोलतील। एखाद्याला समजा इंग्रजीच कळते त्याला अमुक कळत नाही तर मी कदाचित त्याच्याशी इंग्रजी भाषेत बोलेल, अजून कुठल्या भाषेत बोलेल। ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत आपण त्याच्याशी बोललं पाहिजे। त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जी भाषा कळते त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न केला। आता मग पुन्हा काही जण म्हणतील ताई तुम्ही भाषेचं समर्थन करताय का? नाही, मी समर्थनाच्या वगैरे भानगडीत पडत नाही। त्यांना कोणती भाषा कळते, कारण त्यांच्या तोंडी तीच भाषा असते आणि म्हणून मी आपल्याला जरा ती भाषा काय आहे ती सांगितली पाहिजे। एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्यासाठी खास मी ठरवून आणलाय। हे चालू नाहीये का? हा, ही भाषा आहे जयकुमार गोरेंची। नाही, हा व्हिडिओ मी आपल्याला पर्सनली ग्रुपवर टाकेन, जो आपल्या प्रत्येकाला मिळेल। गोरेंच्या 2 मिनिटाच्या या क्लिप मध्ये किती शिव्या आहेत, त्यामुळे गोरेंची भाषा जर ही असेल तर त्याला त्या भाषेत उत्तर देणं अत्यंत स्वाभाविक आहे। ते उत्तर श्री संजय राऊत यांनी दिलेलं आहे, याच्यापेक्षा त्याच्यावर वेगळं काही बोलायची गरज नाही। पण संजय राऊत हे सगळं झाल्यानंतर आता गोरे कोण आहेत हे मी काल सांगितलं की मला गोरे कोण आहेत हे चांगलं माहित आहे, त्यामुळे गोरे कोण आहेत हे मी पुन्हा एकदा बैजवार सांगितलं पाहिजे। चारुशिला मोहिते यांचं प्रकरण महाराष्ट्राला माहित आहे। चारुशिला मोहिते नावाच्या महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले म्हणून या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांच्यावर पोलीस कंप्लेंट झाली। नंतर त्या पोलीस कंप्लेंटचं बरेच काही गोष्टी झाल्या, महाराष्ट्राला माहित आहे की मग त्या महिलेला एका खंडणीच्या प्रकरणामध्येच गुंतवण्याचाही प्रयत्न झाला। आता ती महिला त्यातनं बाहेर आहे। काल पुन्हा त्या बिचारीला खूप प्रेशराईज केलं जात होतं। काल जेव्हा मी त्याच्यावर बोलले त्यावेळेला पुन्हा एकदा तिला खूप प्रेशराईज करणारे कॉल येत होते। आता या सगळ्या प्रकरणामध्ये माध्यमांनी 1 कोटी रुपये आणि चारुशिला मोहिते यांना दाखवलं खरं,
ते सगळीकडे दिसलं, पण ऑनरेबल कोर्टाची निरीक्षणं कदाचित माध्यमांनी नंतर दाखवली नाही. जे महत्वाचं निरीक्षण आहे की या कुठल्याही फ्रेममध्ये ती बाई पैशाला हात लावते, पैसे घेते किंवा पैसे मागताना दिसते असं कुठेही चित्र दिसत नाही. हा पहिलं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. एक दुसरं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यात कोर्टाने असं म्हटलंय की सगळं खरं, पण मुळात हे 1 कोटी रुपये गोरेंकडे आले कुठे? हे कोणाचे 1 कोटी रुपये आहेत जे अजून कोर्टातही जमा झाले नाहीत? जयकुमार गोरे याच्यावरती उत्तर देतील का की 1 कोटी रुपये नेमके तुमच्याकडे आले कसे, कुणाचे पैसे आहेत, कुठून आलेले पैसे आहेत? या पैशाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बरं, हे सगळं करताना याच सगळ्या प्रकरणामध्ये आता अजून एक प्रकरण त्यांच्यावर होतं. एका दलित माणसाची मृत व्यक्तीला जिवंत दाखवत त्याच्या खोट्या बनावट सह्या करत जागेचे सातबारा नावावर करून घेतला. त्यात जयकुमार गोरे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल आहे. गोरेंनी ते बोललं पाहिजे की तुमच्यावरच्या अॅट्रॉसिटीचं काय झालंय. बरं, हे अॅट्रॉसिटी तुम्ही म्हणाल मी खूप जुनं काढलंय का? नाही, मी अजिबात, आपण असलं काय जुना कार्यक्रमच करत नाही, माहितीये का? ना, काय माणसाला मंत्री केलंय भाजपने. भाजपची काय मजबुरी असेल की भाजपमधली जी जुनी माणसं आहेत त्यांना भाजपने संधी दिली नाही. काँग्रेसमधनं एक माणूस आयात केला जातो. जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते, म्हणजे काय ते सांगतात भाजपचे काही लोक, तुम्ही अमुक, मी तर कुठल्या पक्षात गेलेच नाही कधी, सोडा. पण बाहेरून आलेल्या माणसाला मंत्रीपद देताना त्या माणसाचा पोर्टफोलिओ काय होता, भाजपकडे कोण किती भ्रष्टाचार केला त्यावर त्याची पोस्ट किती मोठी ते ठरते. बघा, दहिवडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 54/94, कलम काय आहेत 324, 342, 323, 504, 506, 34. बरं, दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये 29/94 गुन्हे कुठले दाखल आहेत 323, 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 03/2007 कलम काय आहेत 188, बीपी ऍक्ट कलम 37, 1, 3, 135. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 92/2009 कलम काय लागली आहेत 307, 343, 420. असं एक कलम आहे का की जे गोरेवर लागलेलं नाहीये? मी ऑन रेकॉर्ड बोलते. हा, गोरेंना माझ्या या सगळ्या प्रश्नांवर उत्तर द्यायची असतील तर गोरेंनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दुसरा एपिसोड मला उघडायला भाग पडायचा नाही. मी लगेच दुसरा एपिसोड उघड करेन. हा, मी जरा पुढचा जरा गुन्हा वाचून दाखवला पाहिजे. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 7/2010 कलम काय आहेत 188, बीपी ऍक्ट हे वाचून झालं. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 22/2010 188, बीपी ऍक्ट कलम 37. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 160/2013 कलम 141, 143, 147. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 161/94 कलम काय आहे 452, 323, 504, 506, 34. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 39/2015 कलम काय आहेत 143, 147, 148, 149, 326, 312, 313, 504, 506, 427, 353. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 24/2020 गुन्हा दाखल आहे. कलम काय आहे 143, 147, 149, 452, 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. कुठला आहे 245/94 भारतीय दंडविधान 504, 506. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 16/2015 भारतीय दंडविधान कलम 452, 504. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये अजून एक गुन्हा दाखल आहे 37/2015 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 323, 504, 506 सह आर्म ऍक्ट कलम सुद्धा लागलेला आहे. बरं, मिरज पोलीस स्टेशन मध्ये गोरेंवर गुन्हा दाखल आहे. मी कुंडली वाचते गोरेंच्या, मी गोरेंना ओळखते, मी गोरेंना खूप चांगली ओळखते, मी गोरेंची कुंडली वाचते. मिरज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 19/2009 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 406, 409, 420. 420 कलम तर ज्याला फार कायद्याचा अभ्यास नाही त्यालाही कळतं 420 कुणाला म्हणतात ते. गोरेंवर कलम आहे 420. मिस्टर जयकुमार गोरे 420.
ठीक आहे. आता हे 420 कलम आहे. 420, 465, 468, 120(ब)34 वगैरे. मिरज ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल आहे. 24/2000 भारतीय हत्यार अधिनियमचा त्याच्या संबंधाने गुन्हा दाखल आहे. इस्लामपूरमध्ये पण गुन्हा काय कीर्ती आहे राव, काय कीर्ती आहे. म्हणजे असं मीठ मोहऱ्याने दुष्ट काढावी अशी कीर्ती आहे. इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये 185/2002 भारतीय दंडविधान संहिता 143, 147, 148, 149, 307, 504. सोलापूरकरांना काय काय पालकमंत्री लाभलेले आहेत. चला पुढे. सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये पण एक गुन्हा दाखल आहे. 803/2016 आणि कलम आहेत भारतीय दंडविधान संहिता 354. 354 कशात लागतं हे मी सांगायची गरज नाही. प्रभू श्रीरामाचा वारसा सांगणारा पक्ष. ज्या प्रभू श्रीरामाने एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असा विचार सांगितला होता, तिथे 354 कलम आहे या माणसावर. IT ऍक्ट 67(अ). सातारा शहर पोलीस स्टेशन 143/215 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 353, 342, 365, 506, 34. मी साधारणतः तुम्हाला 19 गुन्हे वाचून दाखवले. दादा हो, पत्रकार, सजग पत्रकारांना ही साधी गोष्ट माहिती असेल. एक साधारण 4 ते 5 गुन्ह्यांपेक्षा जास्त गुन्हे जेव्हा दाखल होतात तेव्हा मोकाची फाईल तयार होते. भाजपा अनेक लोकांवर मोका लावायला तयार होते. काय कारण असेल बरं की 19 गुन्हे दाखल असतानाही हा माणूस मंत्री झालेला आहे. बरं, या गुन्ह्यांच्या मी तुम्हाला इसवी सन वाचून दाखवले. तर याच्यातले काही गुन्हे हे आधीच्या पक्षात असताना पण दाखल आहेत. म्हणजे माझा पक्ष किंवा आधी महाविकास आघाडी काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसमध्ये सत्ताधारी आमदारांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा पोलीस स्टेशन्सना होती. हे फार विशेष आहे. आणि पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल करून घेतले. हे गुन्हे सगळे दाखल होते. कदाचित हे गुन्हे दाखल होते म्हणून गोरेंनी भाजपकडे उडी मारली का? कदाचित हे गुन्हे दाखल होते आणि मोकाची फाईल तयार झाली असती म्हणून गोरे तिकडे गेले का? गोरेंनी उत्तरं दिली पाहिजे. कारण गोरेंना मी छान ओळखते. गोरे कुणाला ओळख नसले तरी गोरेंनी ह्या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत की एवढे गुन्हे दाखल असणारा. आणि आता मला फडणवीसांनाही मी विचारलं पाहिजे की अशी काय मजबुरी आहे तुमची की ज्यांनी भाजपच्या सत्तेचं वारुळ बांधलं ते भाजपचे जुने जाणते सगळे जुने लोक सोडून तुम्हाला पक्ष बदललेला आणि साधारणतः एवढे गंभीर गुन्हे अंगावर असणारा हा माणूस तुम्हाला मंत्री म्हणून घ्यावा लागला. अशी काय मजबुरी आहे? काय भाजपकडे माणसं नाहीयेत? किती लोकांचे नेते चोरता. बरं, चोरताना जरा चांगला तरी माल, असं सेलमध्ये आउटडेटेड झालेला माल काय चोरता? बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.